अण्णा हजारेंच्या आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व, एक सरकारी अधिकारी ज्यांनी नंतर सरकारी नोकरी सोडून राजकारणी होण्याचा निर्णय घेतला, स्वतःचा पक्ष स्थापन केला, बघता बघता पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक असा विजय मिळवला। त्या अरविंद केजरीवाल यांना 12-13 वर्षांनंतर पराभवाचा सामना करावा लागतोय। 1200 मतांनी त्यांचा पराभव झालाय। एकीकडे मनीष सिसोदिया यांचा 600 मतांनी, तर अरविंद केजरीवाल यांचा 1200 मतांनी पराभव झालेला आहे। यावरच बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे नेते विजय कुंभार आता आपल्या सोबत आहेत। विजयजी, मनीष सिसोदिया यांच्या पाठोपाठ आता अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झाला, यावरती काय आपलं म्हणणं? हा पराभव धक्कादायक तर आहेच, परंतु ज्या माणसाने आतापर्यंत ज्या दोन्ही माणसांनी प्रामाणिकपणे दिल्लीची सेवा केली त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। परंतु ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये पैसा आणि इतर गोष्टींचा वापर केला, विशेषतः निवडणूक आयोग तर त्यांचा एक अंग असल्यासारखाच वागत होता, त्या पार्श्वभूमीवर हे होणं अपेक्षित वाटत होतं, परंतु असा पराभव होईल असं वाटत नव्हतं। हा पराभव आम आदमीसाठी तसंच चांगलं काम करणाऱ्या सगळ्यांसाठी धक्कादायक आहे। त्यासोबतच विजय सर, जे आम आदमी पार्टीची पिछेहाट झालेली बघायला मिळते, जवळपास 22 जागांवरच आम आदमी पार्टी आघाडीवरती आहे, त्यातही आता केजरीवालांचा पराभव झालाय। आतिशी या देखील अजूनही 4.5 तासानंतर पिछाडीवरती आहेत। काय यामागची नेमकी कारणं तुम्हाला वाटतात? बघा, 10 वर्ष सत्तामध्ये राहिल्यानंतर एक अँटी इन्कम्बन्सी नावाचा फॅक्टर असतो, परंतु चांगलं काम केल्यानंतरही दिल्लीतल्या सगळ्या लोकांना योग्य त्या सुविधा दिल्यानंतर, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, वीज फ्री वगैरे सगळं दिल्यानंतर सुद्धा हा पराभव झालाय। त्याच्यामुळे कशावर कुणी म्हणजे चांगल्या कामावर पैसा, सत्ता, ताकद, दुष्कृत्य यांनी मोठा त्याच्यामध्ये हे भूमिका बजावली का असं आता वाटायला लागलेलं आहे। परंतु खरंच कशामुळे हे सगळं घडलं याचं विश्लेषण करावं लागेल, ते आम आदमी पक्ष येत्या 2-3 दिवसामध्ये करेल। निश्चित विजयजी, त्यासोबतच जे आम आदमी पार्टीच्या जाहीरनाम्यात होतं, किंबहुना अरविंद केजरीवालांनी ज्या योजना समोर आणल्या, म्हणजे वीज मोफत गरिबांना, पाणी मोफत 20,000 लिटर पर्यंत, महिलांना निधी देणं, जसं इथं लाडकी बहिणी योजना आहे त्याच्या आधीपासून केजरीवालांनी ती योजना सुरू केली, त्याच सगळ्या योजना थोड्या अधिक प्रमाणात सुधारून भाजपच्या जाहीरनाम्यात देखील दिसल्या। त्यामुळे मतदारांचं असं मत झालं का अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर सोबतच जर भाजपला मत गेलं तर त्या सगळ्या योजनांचा लाभ आपल्याला कायम राहील, म्हणून ही मतं भाजपकडे डायव्हर्ट झाली असं आपल्याला वाटतंय? हा, तसंही एक म्हणजे शंका घ्यायला जागा आहे की एकतर आम आदमी पक्षाने दिलं तेच आम्ही पुढेही चालू ठेवू असं साक्षात पंतप्रधानच म्हटले होते, आणि त्याहीपेक्षा थोडं जास्त देऊ असंही त्यांनी म्हटलं होतं। त्याचाही परिणाम कदाचित गरीब मतदारावर झाला असण्याची शक्यता आहे। परंतु याहीपेक्षा मला जास्त वाटतं जो निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी जो गोंधळ घातला पैसा, सत्ता यांचा, त्याच्यामुळे हे अधिक प्रमाणात झालंय असं मला वाटतं। कारण अरविंद केजरीवाल यांच्यावर एक विश्वास होता लोकांचा, परंतु कदाचित असं झालं असेल की जी काही धमक्या वगैरे ज्या प्रमाणामध्ये दिलं गेलं, किंवा काही मतदारांचं आधी इलेक्शन व्हायच्या आधीच त्यांच्या बोटावर शिक्के उमटवण्यात आले त्यांना पैसे देऊन, याही गोष्टी अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आता करावं लागेल। निश्चित विजयजी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा सगळ्यात धक्कादायक बातमी दिल्ली विधानसभा निवडणुकीची, ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे। नवी दिल्ली हा त्यांचा मतदारसंघ आहे, तिथे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय। 2013, 2015, 2020 मध्ये सलग 3 वेळा अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते, मोठ्या मताधिक्याने ते निवडून आलेले होते, मात्र आता 1200 मतांनी त्यांचा पराभव झालाय।